नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी एकदम गुड न्यूज घेऊन आलेली आहे. अगदी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. तर पालकांच्या उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये मर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि हे पूर्णपणे अगदी न्यूजच्या मार्फत सुद्धा ॲडव्हर्टाईज करण्यात आलेली आहे. लोकमत न्यूजपेपरला तुम्ही पाहू शकता. अगदी मी कात्रण तुम्हाला हे न्यूजपेपरचं मी काढून आज तुम्हाला पूर्णपणे याच्याबद्दल डिटेल्स सांगणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. उत्पन्नाची अट रद्द, नॉन क्रिमिलेअर हवे, असं हे पूर्णपणे त्याचं जी-आर पण निघालेला आहे. तो जी-आर पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे दाखवणार आहे. तर हे लोकमत न्यूजपेपरमध्ये न्यूज आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं डेट पण पाहू शकता. अगदी 25 सप्टेंबर 2024ला ह्याची ही न्यूज आलेली आहे लोकमत न्यूजपेपरला. त्याचं मी हे कात्रण तुम्हाला अगदी काढून हे यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल्समध्ये वाचून दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती होणार, ओबीसी महासंघाच्या लढ्याला यश, असं हे पूर्णपणे न्यूजमध्ये आलेलं आहे. आणि ते कुणासाठी असणार आहे तेही तुम्ही समजून घ्या. VJ NT1, NT2 आणि NT3, म्हणजेच आपण त्याला NTB-CD पण असंही म्हणतो. आणि SBC OBC संदर्भात हा जी-आर निघालेला आहे आणि त्यानुसार उत्पन्नाची मर्यादा पण 8 लाख हटवलेली आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं की 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या पालकांचं त्यांच्या मुलांसाठी हे शिक्षणासाठी तिथे स्कॉलरशिप मार्फत मिळत नव्हती. तर त्याचा पूर्णपणे हा जी-आर आलेला आहे. तर ही पूर्णपणे जी-आर मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. 2017-18ला जो काय जी-आर निघाला होता आणि 2024-25 यावर्षी चालू वर्षी त्यांनी काय अंमलात आणलेलं आहे त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स दाखवणार आहे. तुम्ही अगदी पहा, म्हणजे लक्षात येईल. काही विद्यार्थ्यांना डाऊट असतात, तर खूप सारी मला मेसेज येत आहेत की मॅडम हा जी-आर खरा आहे का. तर त्याच अनुषंगाने आज मी न्यूजपेपरमध्ये काल 25 तारखेला न्यूजपेपरमध्ये वाचून हा पूर्णपणे तुम्हाला कात्रण याच्यामार्फत व्हिडिओच्या मार्फत वाचून दाखवणार आहे. आणि जी-आर पण तुम्हाला अगदी शासनाचा जो आपल्या महाराष्ट्र शासनाने जी-आर काढलेला आहे तेही तुम्हाला अगदी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवरती, त्यांनी नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून त्यांना असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आपण वेळ न घालवता आपण पुढे जाऊया. तर ही पूर्ण न्यूज तुम्हाला मी वाचून दाखवते. लोकमत न्यूज. तर ही राज्य सरकारने 20 सप्टेंबर 24ला राज्यपालाच्या आदेशाने नॉन क्रिमिलियर बाबत महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित केले. या परिपत्रकानुसार 8 लाख उत्पन्नाची मर्यादा रद्द करून नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे, असं त्यांनी पूर्ण न्यूजमध्ये दिलेलं आहे. आणि पुढे त्यांनी हेही दिलेलं आहे की ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे त्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू होईल. ज्या ओबीसी, VJ-NT व SBC पालकांचे उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त आहे पण त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे, अशा विद्यार्थ्यांना 50%, तर विद्यार्थिनींना 100%, म्हणजे मुलांना 50% आणि मुलींना 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत फायदा होणार आहे, असं हे या न्यूजमध्ये सांगितलं आहे. आणि विना अनुदान तत्वांवर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा 2017-18ला 8 लाख रुपये करण्यात आली होती. ओके, हे लक्षात आलं तुम्हाला. तर ज्या पालकांचे उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा अधिक असेल अशा पाल्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. पण आता ह्या दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने उत्पन्नाची अट रद्द व्हावी व ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे अशांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी सरकारकडे सतत पाठपुरावा करण्यात आलेला होता. आणि या दरम्यान या विषयावर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलवण्यात आली. आणि या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर यांनी आग्रही भूमिका मांडली. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर हे पूर्णपणे तुम्ही अगदी न्यूज पाहू शकता. हे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी महासंघाच्या वतीने अनेकदा आंदोलनही करण्यात आली होती, असंही तिथे सांगितलेलं आहे. तर महासंघाच्या पाठपुराव्याला यश आलेले असून शासनाच्या सदर निर्णयाचा कायदा केंद्र व राज्य व सार्वजनिक उपक्रमामधील कर्मचारी तसेच शिक्षक, प्राध्यापक, बँका, विमा क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना होणार आहे, असं हे पूर्णपणे अगदी ओबीसी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी ते डिक्लेअर केलेलं आहे.
तर हे पूर्णपणे तुम्ही न्यूज पाहत आहेत विद्यार्थी मित्रांनो, तो खूप अगदी आनंदाची आणि गुड न्यूज आहे. ते उत्पन्नाची अट इथे रद्द करून नॉन क्रिमिलियर लेअर हे सर्टिफिकेट हवं आहे आणि हे कुठल्या-कुठल्यांसाठी आहे, ही तुम्हाला मी अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि तुम्हाला अगदी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी-आर पण दाखवणार आहे, की 20 सप्टेंबरला हा जी-आर प्रकाशित करण्यात आलेला आहे. हे पूर्णपणे पाहू शकता तुम्ही. हे इथे दिलेलं आहे. विमुक्त विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनांकरिता नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत हे असं परिपत्र काढलेलं आहे. हे महाराष्ट्र शासन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग असं हे पूर्णपणे दिलेलं आहे. त्यांनी इथं पूर्ण संदर्भ दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ज्या विद्यार्थ्यांना अगदी डाऊट असेल त्यांनी अगदी मला कॉल मेसेज करून ह्याच्याबद्दल विचारू शकता आणि ह्याचं पूर्ण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अगदी तुम्ही ओळनावळ वाचा म्हणजे लक्षात येईल. आणि हे शासन शुद्धीपत्रक हे असं संदर्भामध्ये पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे. ते पूर्ण परिपत्रक म्हणजे जी-आर त्यांनी हा काढलेला आहे शासनाने, महाराष्ट्र शासनाने. तर खूप अगदी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ज्या काही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पण पूर्वी असं व्हायचं की ज्यांचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट्स असायचं आणि त्यांचं उत्पन्नामध्ये थोडाफार जर फरक जास्त असेल, 8-8.5 लाख असेल तरीसुद्धा तिथे त्यांचा स्कॉलरशिप त्यांना मिळत नव्हती किंवा मुलींना जे 100% आहे तिथे त्यांना भेटत नव्हते आणि मुलांना किंवा 50% ह्याच्याबद्दल पण तिथे त्यांना थोडंसं अडचण येत होती. ते ॲडमिशन घेताना उत्पन्नाची मर्यादा हटवण्यात आलेली आहे. हा नवीन जी-आर आलेला आहे. अगदी WJ NT1, NT2, NT3 OBC, SBCसाठी उत्पन्नाची मर्यादा हटवली आहे. ह्याचा जी-आर अगदी पूर्णपणे मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या नियम आणि अटी पण काय आहेत तेही तुम्हाला सांगितलेले आहेत अगदी स्टेप बाय स्टेप. तर हे खूप अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजूंना पण, इतरांना, मित्रांना किंवा नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ सेंड करा, की त्यांना याचा फायदा नक्कीच होईल यावर्षी 2024-25 मध्ये. तर ओके मित्रांनो, एवढंच आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा. एवढंच बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.